आज मी तुम्हाला ब्रश कसा चूज करायचा आणि ब्रशिंग टेक्निक एक्सप्लेन करणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी डोळे, MDS पोस्टोडॉन्टिस्ट, ओनर अँड डायरेक्टर ऑफ ओडोंटोविले डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, कोथरूड, पुणे. ब्रशचे बेसिकली 4 टाईप येतात: अल्ट्रासॉफ्ट, सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड. अल्ट्रासॉफ्ट आणि सॉफ्ट हा आम्ही रिकमेंड करतो. ज्यांचे खूप जास्त सेन्सिटिव्ह आहेत त्यांनी अल्ट्रासॉफ्ट टूथब्रश वापरावा. ब्रश करताना जास्त प्रेशर देऊन ब्रश करू नये. सगळ्यात महत्त्वाचा असतो जो पाऊच असतो दात आणि हिरडीचा, तो क्लीन करणं गरजेचं असतो. त्यामुळे आम्ही रिकमेंड करतो की 45 डिग्री अँगल तुम्ही ब्रशचा ठेवला पाहिजे. 45 डिग्री नाही जमला तरी चालेल, ॲटलिस्ट तिरका, की ज्याच्यामध्ये अर्धे ब्रिसल्स जे असतील ते हिरडीवर असतील आणि अर्धे दातांवर असतील. त्याच्यानंतर तुम्ही 20 ते 25 वेळा पुढे मागे व्हायब्रेशन्स देऊ शकता आणि त्याच्यानंतर वरती तुम्ही स्वाईप करू शकता. सेम वरच्या दातांसाठी पण अर्धे ब्रिसल्स दातावर, अर्धे ब्रिसल्स गम्सवर, पुढे मागे 20-25 वेळा व्हायब्रेशन्स द्यायचे आणि पुढे खाली स्वाईप करायचं. जे खाण्यासाठी जास्त उपयोगाचा सरफेस आहे, हा जो ऑक्लुझल सरफेस आहे, त्याच्यासाठी असंच पुढे मागे पुढे मागे पुढे मागे तुम्ही क्लीन करू शकता. ज्या पद्धतीने बाहेरून क्लीन करता तसंच आतूनही तुम्हाला क्लीन करायचं आहे. पुढचे दात क्लीन करताना तुम्हाला ब्रश होरिझॉन्टल ऐवजी व्हर्टिकल ठेवावा लागेल आणि सेम तुम्हाला जसं रिकमेंड केलं आहे तसं तुम्हाला क्लीन करावं लागेल. ब्रश किती वेळा करायला पाहिजे? आम्ही रिकमेंड करतो की सकाळी आणि रात्री 2दा ब्रश करायला पाहिजे आणि काही खाल्ल्यानंतर चूळ भरली पाहिजे. काही लोकांना सवय असते की काही खाल्लं की लगेच ब्रश करतात, पण त्याच्यामुळे जर तुम्ही ॲसिडिक फूड जर खाल्ले तर जे बाहेरचे इनॅमल आहे ते निघून जाऊ शकतं. त्यामुळे फक्त सकाळी आणि रात्री, ते पण काही खाल्ल्यानंतर, आईस्क्रीम, दूध काही पिल्यानंतरच तुम्ही रात्री ब्रश केला पाहिजे आणि 2 ते 3 मिनटं केला पाहिजे. तुम्ही त्याचे सेक्शन करू शकता. हा वरच्या दातांचे 2 सेक्शन आणि खालच्या दातांचे 2 सेक्शन आणि 30 सेकंदाचं तुम्ही क्लिनिंग रिकमेंड करू शकता किंवा 2-3 मिनटाचं सॉन्ग लावू शकता आणि त्या परफेक्ट टायमिंगमध्ये तुम्ही क्लिनिंग तुमच्या दातांचं करू शकता. आता राहिली टूथपेस्ट, ज्याच्यामध्ये फ्लोराईड आहे असलेली टूथपेस्ट आम्ही रिकमेंड करतो. टूथपेस्ट किती घ्यायला पाहिजे याचंही रिकमेंडेशन आहे. लहान मुलांसाठी फक्त राईस जेवढा असतो तेवढंच एकदम छोटीशी टूथपेस्ट रिकमेंडेड आहे आणि अडल्टसाठी पी साईज म्हणजे जेवढा आपला वाटाणा असतो तेवढंच टूथपेस्ट घ्यायला पाहिजे. जास्त प्रमाणात टूथपेस्ट घेण्याची गरज नाही आहे. ब्रशिंग टेक्निक मी तुम्हाला एक्सप्लेन केली, पण ब्रशिंगनी 2 दातांच्या मधला सरफेस आहे तो क्लीन होत नाही. तो क्लीन करण्यासाठी डेंटल फ्लॉस वापरला जातो. डेंटल फ्लॉस आपण कॉमन लँग्वेजमध्ये याला थ्रेड किंवा धागा म्हणू शकतो. तर तुम्ही आर्म साईजचा तुम्ही कट करू शकता. कट केल्यानंतर तुम्ही जो मधल्या फिंगरमध्ये तुम्हाला वाइंड अप करायचा आहे आणि असा प्रेशर देऊन 2 दातांच्यामध्ये वर खाली करून तुम्हाला तो 2 दातांच्यामधला सरफेस क्लीन करायचा आहे. डेंटल फ्लॉस हे जर वापरणं अवघड जात असेल तर असं धनुष्यबाणासारखं एकदम सिंगल तुम्हाला अवेलेबल फ्लॉस भेटतात आणि ते तुम्ही वापरून फेकून देऊ शकता. इट्स व्हेरी इझी टू यूज. क्लीन करताना जास्त जोरात प्रेशर द्यायचं नाही आहे, कारण जर जास्त प्रेशर दिलं तर गम्समधनं ब्लिडिंग होईल. तर इज इट कंपल्सरी टू डू द फ्लॉसिंग? हो, तर आपल्याला फ्लॉसिंग करणं गरजेचं आहे. जेवढं ब्रशिंग करणं महत्त्वाचं आहे तेवढंच फ्लॉसिंग करणं गरजेचं आहे, कारण 2 दातांच्यामध्ये आपल्या टूथब्रशचे ब्रिसल्स जात नाही, फक्त हा डेंटल फ्लॉसच जाऊ शकतो. दुसरं आहे की ज्याप्रमाणे आपण दातांची आणि हिरड्यांची काळजी घेतो त्याप्रमाणे तुम्हाला तुमची जीभ पण स्वच्छ करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर सगळ्यात जास्त बॅक्टेरिया असतात. त्याच्यासाठी एक वेगळा मेटॅलिक टंग क्लीनर येतो किंवा ब्रशच्या मागे एक रफनेस असतो, तो तुम्ही ब्रशवर पुढे मागे जरी केला तरी तुमची टंग क्लीन होऊ शकते. तिसरं आहे माउथवॉश. माउथवॉश हा रिप्लेसमेंट नाही आहे तुमच्या टूथब्रशिंगसाठी किंवा डेंटल फ्लॉसिंगसाठी. हे फक्त तुम्हाला सप्लिमेंट आहे आणि ते पण जर तुमच्या डेंटिस्टने रिकमेंड केलं असेल तरच. ज्यांना गमचं इन्फेक्शन खूप जास्त आहे त्यांनी माउथवॉश वापरला पाहिजे. बरेच जण फक्त सकाळी ब्रश करतात आणि रात्री सांगतात की आम्ही फक्त रात्री माउथवॉश वापरतो जेवण केल्यानंतर आणि ब्रश करत नाही. तर ते चुकीचं आहे. रात्री ब्रश केल्यानंतर आणि अर्धा तासाचा गॅप ठेवल्यानंतर तुम्ही माउथवॉश वापरू शकता, पण जर तो तुम्हाला डेंटिस्टने रिकमेंड केलेला असेल तर, कारण याच्यासोबत नॉर्मल बॅक्टेरिया पण तुमचे किल होतात.
जर तुम्हाला गमचं खूप जास्त इन्फेक्शन असेल तरच तुम्हाला ते डेंटिस्ट रिकमेंड करतात. तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर आमच्या ओडोंटोविले डेंटल क्लिनिकला व्हिजिट करू शकता. खाली आमचा मोबाईल नंबर दिलेलाच आहे. थँक्यू.